नमस्कार, मी दीपाली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्यात की मुलं घरी आहेत. तर सकाळी उठल्यानंतर एकच प्रश्न विचारतात, आई भूक लागली, आज काय नाश्त्याला? तर उन्हाळी स्पेशल आज मी तुम्हाला काकडीपासून अशी रेसिपी दाखवणार आहे. मुलांसाठी हेल्दी आणि पौष्टिक कसे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. इकडे मी 2 हिरव्या काकड्या घेतलेल्या आहेत. ह्या गावठी काकड्या आहेत. तर आपण ह्याचा आता पुढे रेसिपी दाखवते मी तुम्हाला. इकडे मी एक बाउल घेतलं आहे. ही 1 वाटी मी रवा घेतलेला आहे. हा रवा बारीक रवा आहे, जो आपल्या घरी नेहमी असतो तोच. तर ह्याच्यामध्ये आता मी दही टाकत आहे. दहीसुद्धा आपला हा घरीच केलेला आहे, म्हणून हा काल रात्रीच केला होता, म्हणून हा आपण टाकायचा 2 ते 3 चमचे. आणि ह्याच्यातला पाणीसुद्धा मी वापरणार आहे ह्याच्यामध्ये. तर आता हे आपण चांगल्यापैकी भिजवून घेऊया. आता हे आपलं चांगल्यापैकी भिजवून झालं आहे, तर आपण हे आता साईडला ठेवून देऊया. आता इथे काकडी घेतली मी ही छोटीशी. याच्यातलं वरचं चीक काढायचं आपल्याला, म्हणजे कडूपणा याच्यातलं निघून जाईल. आणि आता ही आपण सोलून घेऊया. काकडी आपली इथे पूर्णपणे सोलून झालेले आहेत. आता आपण हिला बारीक बारीक तुकडे करू घ्यायचे. आधी तुम्हाला मी चटणी दाखवते. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे आपले खायचे शेंगदाणे आहे. मिरची घेतले, एक लसूणचा तुकडा घेतला, अद्रकचा तुकडा घेतला आणि कोथिंबीर. आता ही आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची ही चटणी आपल्याला. तर इकडे आपली चटणी रेडी आहे. हे आधी मी चटणी करून घेतले. तर आता आपल्याला त्याच भांड्यामध्ये मी काकडी टाकत आहे. काकडीसुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे. याच्यामध्ये एक मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. हे आता आपण साईडला ठेवूया. तर इकडे ना मी तांदूळ घेतलेले आहेत. हे मी ना अर्धा पेला तांदूळ घेतले, 2 तास भिजत ठेवले होते. हे सुद्धा आपल्याला मिक्सरला ना वाटून घ्यायचं आहे. आधी मिक्सरला लावलेले सर्व आयटम तुम्हाला मी दाखवत आहे. इथे आपलं काकडीचं वाटण काढून झालेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवूया. एकीकडे मी इथे तांदूळसुद्धा मिक्सरला लावून घेतलेले आहेत. याच्यामध्ये थोडंसं रात्रीचा शिळा भात मी टाकला होता थोडंसं. त्याचबरोबर तुम्ही पोहेही पण इथे टाकू शकता भिजवलेले. बघा अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे आपण रवा भिजवला होता दह्यामध्ये, त्याच्यामध्ये आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आधी आपण ही तांदळाची पेस्ट केली होती ती याच्यामध्ये मिक्स करूया. जी आपण काकडीसुद्धा मिक्सरला लावली होती तीसुद्धा याच्यामध्ये मिक्स करायचं आणि हे चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला रव्याच्या कुठल्याही गुठल्या राहिल्या नाही पाहिजेत. तर आपल्याला हे चांगल्यापैकी याचं हलवून मिक्स करून घ्यायचं एकदम. आता याच्यामध्ये मी काकडीचा जो मिक्सरचं भांडं होतं त्यातलं पाणी टाकत आहे. हे तांदळाचं आपण जेव्हा मिक्सर फिरवलं तर त्याचं आहे पाणी. इथे आपलं चांगल्यापैकी मिक्स करून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये चवीपुरतं आता मीठ टाकूया. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये थोडासा मी खायचा सोडा टाकलेला आहे. आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे थोडंसं साईडला ठेवायचं आहे झाकण लावून. 10 मिनटासाठी आपण ह्याला झाकण लावून ठेवूया. इथे आपले 10 मिनटं झालेले आहेत. इकडे तुम्ही बघू शकता आपलं हे एकदम घट्ट झाले आहे. याच्यामध्ये आता आपण तुम्ही डोसेही करू शकता. पण आता ह्याच्यामध्ये मी इकडे अप्पे पात्र ठेवलं आहे. याच्यामध्ये मी अप्पे पात्रामध्ये आता तेल लावून घेत आहे आणि याचे मी आता अप्पे बनवत आहे. तुम्ही याचे डोसेसुद्धा करू शकता किंवा इडलीसुद्धा ह्याची बनवू शकता. पौष्टिक आहे हे एकदम मुलांसाठी. काकडी थंड असते, उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं असतं हे खाणं काकडी. पण काकडी मुलं खात नाही, त्याच्यामुळे मी काकडीचे अप्पे करत आहे. तुम्ही याची इडलीही करू शकता. खूप छान इडली पण होते याची. डोसेही सुद्धा चांगले होतात. तर आता हे आपण झाकण लावून ठेवूया. काकडीच्या अप्प्याचा ना फ्लेवर खूप सुंदर असा येतो. छान असं लागतं खाताना. अजिबात ना असं जळजळत नाही. थंड असतं हे काकडी. आपल्याला जसं माहिती आहे उन्हाळा खूप आहे आपल्याकडे आता. तर तुम्ही हे मुलांना हे पौष्टिक नाश्ता असं बनवून देऊ शकता सुट्ट्यांमध्ये. कारण इडली डोसा आपण नेहमीच देतो. थोडं अप्पेसुद्धा मी केलं तरी छान लागतं मुलांना. तर हे आपलं शिजलेलं आहे. तर हे मी पलटी करत आहे.
आता हे पलटी करून झालं. याच्यामध्ये थोडंसं आणखीन तेल टाकून मी पुन्हा याला शिजवून घेत आहे. हे 5 मिनिटांसाठीच ठेवलं आहे, कारण हे अप्पे ना नॉनस्टिक अप्पे पात्र असल्यामुळे पटापट शिजतात हे. तर आपला हा एक बॅच रेडी झालेला आहे. आणि आमच्याकडे मुलं माझी आता ट्युशनला गेलेली आहे. ते आता ट्युशनमधून आले की खातील, कारण आमच्याकडे एप्रिलचा पूर्ण महिना ट्युशन असतं. आता मुलं माझी ट्युशनला गेलेत, तर मी आता थोड्या वेळाने त्यांना आणायला जाणार आहे. तर ते आता आल्यावर तुम्हाला खाताना दाखवते. हे आपले रेडी झालेले आहेत. तर आता आपण काढूया हे. मी एक बॅच करून घेतलं होतं. आता मुलं आता माझी ट्युशनमधून आलेली आहेत. देते रे. हा काय करतोय? हे घे नाश्ता. थँक्यू. मोठ्याने बोल. इकडे इकडे कॅमेऱ्यात येऊन बोल. मामाचे व्हिडिओ बघत चला. अरे इकडे समोर येऊन बोल. आणि आणि आता आता खाऊन दाखव त्यांना. 1 मिनिट गरम आहे. 1 मिनिट 1 मिनिट त्याला थंड होऊ दे. तर इकडे मी ना दुसरा बॅच करायला घेतलेला आहे. हा माझा मुलाचा हात आहे, कारण तो मला सारखा म्हणतो मला करायचं आहे, मला करायचं आहे. तर बघा त्याचा हात पकडला आहे मी आणि अप्पे पात्रामध्ये मी बॅटर सोडत आहे. सुट्टी असलं की असंच काहीतरी आमच्याकडे होत असतं सारखं किचनमध्ये. आधी याला मी ताट भरून दिलं होतं. हा संपून आलेला आहे ते परत मागायला. बघा किती आवडीने मुलं खातात असे सुद्धा पदार्थ. तुम्ही नक्की हा उन्हाळ्यामध्ये ट्राय करा. ही मुलगी आहे माझी प्रियांशी. कसे वाटले ग सर्वे? जेवायचं आहे आपल्याला परत. नाश्ता आताच करणार का? कसे झाले? खाली मान खाली मान. कसे झाले? हा तिसरा बॅच आहे. तर मी हे झाल्यानंतर तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. हे आपले काकडीचे अप्पे ना रेडी आहे. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडले असं लाईक शेअर करायला विसरू नका. नमस्कार, मी दीपाली. आज मला असं वाटतं तुमच्याशी ना मी पहिल्यांदा असं बोलायला आले, कारण ना मला असं सांगायचं आहे तुम्हाला काहीतरी. कारण का हेच सांगायचं आहे की ना जेव्हा वेळेला तुम्हाला माझे व्हिडिओचं नोटिफिकेशन येतं त्यावेळेला तुम्ही व्हिडिओ वॉच करत चला. तुम्ही वॉच नाही करणार तोपर्यंत माझे व्हिडिओवरती ना व्ह्यूज नाही येणार. व्ह्यूज नाही आलेच ना की चॅनल ते डाऊन होत जातं. आणि आता तुम्हाला माहिती आहे की यूट्यूबवरती किती कॉम्पिटिशन चाललेलं आहे. तर प्लीज ज्या वेळेला तुम्हाला माझे व्हिडिओचं नोटिफिकेशन आलं त्यावेळेला बघत चला. व्ह्यूज येऊ द्या त्याला, कारण की ना त्या व्हिडिओच्या मागे माझी एवढी मेहनत असते. प्रत्यक्षात ना मला रात्रीचे 1-1, 2-2 वाजेपर्यंत एडिटिंग करावी लागते. परत त्याचे थंबनेल बघावं लागतं. परत व्हिडिओ बनवण्यासाठी पण किती मेहनत असते. हा सामान आहे, ते सामान शोध, हे कर ते कर, असं किती मेहनत असते त्याच्यामागे. पण वेळ नसतानासुद्धा मी असे रात्रीचे बसून व्हिडिओ एडिट करते. तर प्लीज माझ्या मेहनतीला सपोर्ट करा. मला एवढं म्हणायचं की तुम्हाला की जेव्हा व्हिडिओ जेव्हा येतात तुमच्यापर्यंत तेव्हा तुम्ही वॉच करा, कमेंट करा,
चांगलं नाही म्हणणार तर निदान वाईट तरी म्हणा माझ्यासाठी, तेही चालेल मला. पण तुम्ही प्लीज बघा माझे व्हिडिओ, वॉच करून करा. कारण ज्यावेळेला यूट्यूबवरती काय होतं, ज्या दिवशी व्हिडिओ टाकला ना त्यावेळेला जितके सबस्क्रायबर जेवढे बघतात ना तेवढं ते व्हिडिओ आहे ना पुढे रँक व्हायला लागतात. जर माझे 30, 35, 25, 30लाच अडकून राहिले की ते व्हिडिओ चालत नाही माझे. तर प्लीज मला तुम्हाला म्हणायचं आहे की प्लीज मला सपोर्ट करा, मला मदत करा की जेणेकरून माझं चॅनल चालेल. नाहीतर मला खरंच चॅनल बंद करावाची वेळ येईल. कारण मी 400 व्हिडिओ टाकले, 3-4 वर्षाची माझी मेहनत आहे त्याच्यामागे. तर प्लीज मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे, प्लीज तुम्ही व्हिडिओ बघा, वॉच करा आणि निदान कमेंटमध्ये काहीतरी म्हणा मला, तेही चालेल मला. थँक्यू सो मच.